भाजप सेनेची युती तुटली म्हणून आपण उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची माहिती रासपचे नेते महादेव जानकर यांनी दिली आहे। ते जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। पण याच वेळी त्यांनी भाजप आम्हाला लाथा माराल तर आम्हालाही विचार करावा लागेल असं सांगत त्यांनी भाजपला सुनावलंय। काही भाजप आमदार रासपच्या कार्यकर्त्यांची गरज नसल्याचं सांगतात, त्यामुळे त्यांची जागा दाखवणं भाग असल्याचं देखील यावेळी जानकर यांनी स्पष्ट केलंय। तेव्हा भाजप सेनेची युती कायम राखण्याबद्दल आणि भाजपला सुनावताना महादेव जानकर यांनी नेमकी काय विधानं केलेली आहेत ती पाहूयात। आणि भाजपमधलं सध्या वाकयुद्ध जे रंगतंय त्याच्यामध्ये आता रासपची नेमकी कशी भूमिका आहे? आम्ही दोघांना समन्वय ठेवण्याची माझी भूमिका आहे। भाजप त्यासाठी काही प्रयत्न चाललाय। माझं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला, रावसाहेब दानवे साहेबाचा किंवा उद्धव साहेबाशी देखील माझा डायलॉग चाललाय त्याबद्दल, पण आम्ही त्यावेळेस सांगतो आम्हाला घेऊन गणतीत धरतो आणि परत आम्हालाच लाथा मारत असेल तर आम्हाला विचार करावा लागेल। म्हणूनच म्हणतो तुम्ही सत्तेत आहात तर मग तिथल्या स्थानिक प्रश्नावरती जर असं होत असेल तर मग काय ते तिथल्या स्थानिक प्रश्नाबद्दल आहे, पण राज्यात बाकी ठिकाणी नाही ना। आज माझ्याकडे 3 खाते आहेत, अतिशय चांगली खाती चालली होती, त्यामुळे काय प्रश्न येत नाही। तिथलं खर्डेच्या सभेमध्ये तिथे आमच्या जिल्हा अध्यक्षाने ज्यावेळेस तुम्हाला विचारायला गेलं सन्मान तर दिला पाहिजे, कमीत कमी तो सन्मान जर देत नसेल तर मग त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे ना आपल्याला।